सांगली जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ पूर्णत्वास नेले आहेत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आटपाडी तालुक्यात प्रचार दौरा करण्यात आला. या दरम्यान झरे येथील सभेत ते बोलत होते. संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ नेलकरंजी, करगणी, खरसुंडी, शेटवळे, निंबवडे, राजेवाडी, दिघांची, झरे येथे नागरिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आलं. झरे येथे जोरदार सभा झाली. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ, राजेंद्र खरात, लक्ष्मण सरगर, अरुण बालटे, प्रमोद शेंडगे यांच्यासह भाजप, शिवसेना, RPI, रासपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी झाले होते. संजयकाका पाटील म्हणाले, ज्यांच्या घरात 12 वेळा खासदारकी होती त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय केलं हे त्यांना सांगता येत नाही. सत्तेत असतानाही आटपाडी, जत, खानापूर, कवटेमहांकाळ, तासगाव या तालुक्यांचा दुष्काळाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारो कोटींच्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या. आज दुष्काळी तालुक्यांमध्ये सगळीकडे पाणी आलं. शेतकऱ्यांची शिवारं हिरवीगार झाली आहेत. हरित क्रांती झाली आहे. येणाऱ्या काळात राहिलेल्या वंचित सर्व गावांमध्ये या सर्व योजनांचं पाणी नेलं जाईल. कोणतंही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही जीवाचं रान करू. दुष्काळाचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी. मला मतदान करावं. मला दिलेलं मत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या विकासासाठी दिलेलं मतदान आहे. म्हणून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करा असं आवाहन संजयकाका पाटील यांनी केलं. जुना माणूस आहे तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थानं या देशामध्ये काम करणारी, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जगातील सगळ्यात मोठी पार्टी आहे. मगाशी आम्ही झऱ्याला होतो. आटपाडी तालुक्यातलं पाणी, खानापूर तालुक्यातलं पाणी, या सगळ्या बाबी बघितल्या तर 2014 पर्यंत या परिसरामध्ये आपल्याला टँकर लावायला लागायचे. आज ही ओढ्याला, नाल्याला पाणी वाहतंय, हा सगळा करिश्मा हा पार्टीचा आहे. केंद्र सरकारने, राज्य सरकारने आपल्याला पैसे दिले, योजना पूर्णत्वाला नेता आल्या. मोदी साहेबांना 2014 साली तुम्ही देशाचे प्रधानमंत्री बनवलं. एक नव्हे शेकडो योजना त्यांनी आणल्या आणि सगळ्यात महत्वाच्या योजना काढायचं जरी सांगायचं झालं तरी आपल्याला अर्धा तास लागेल. 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची भूमिका आहे. या जगामध्ये या देशाकडे वाकडी मान करून पाहण्याची हिंमत कोणाची राहिली नाही. पूर्वी मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान पदाच्या काळात काही पाकिस्तानचे अतिरेकी आल्याने आपल्या सैनिकांचं, जवानांचं शिर कापून ती माणसं घेऊन गेली. तरी सुद्धा आपल्याला प्रतिकार करता आला नाही. मिलिटरी अकॅडमी तीच होती. पण प्रधानमंत्री मोदी साहेब झाले आणि बंदुकी हातात आहेत, त्या ऑर्डरची वाट न पाहता जशाच तशी वागण्याची भूमिका, हे बळ नुसतं त्यांनी उभा केलं तर या सगळ्या भूमिका आपण बघतो. तो एअर स्ट्राईक केला, सर्जिकल स्ट्राईक, तिथं घुसून शेकडो अतिरेकी मारले. एका रात्रीमध्ये 4-5 तासाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेकडो अतिरेक्यांचा खात्मा केला. असं एक कणखर नेतृत्व. भाऊ तर सांगतील. और रशिया युक्रेन युद्ध सुद्धा काही वेळासाठी थांबवलं आणि आपले नागरिक, विद्यार्थी या ठिकाणी परत आले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज.